ब्राह्मण त्यांना ओरडले वगैरे की तुम्ही आमचं जेवण कसं काय त्यांना दिलं. ते नाथ महाराज त्यांना समजावायला लागले, तुमच्यासाठी वेगळं जेवण बनवायला घेतलेलं आहे, ते तुम्हाला थोड्याच वेळात वाढतो. थोडं सांगून पण ते ब्राह्मण काय ऐकायला तयार नाही. ते तिथून रागारागाने निघून गेले आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. पण पुढे लोक असं म्हणतात त्या दिवशी त्या महाराजांच्या घरात नाथ महाराजांचे पित्र आणि त्रिदेव खाली येऊन जेवण करून गेले. ब्राह्मणांना त्या गोष्ट कळाली. त्यावेळी त्यांना कळालं की हे महाराज काय साधे सुधे महाराज नाहीये. आता खरंच त्रिदेव किंवा त्यांचे पित्र तिथे जेवून गेलेत की नाही आपल्याला माहिती नाही, पण त्या गोष्टीमुळे त्या जातीतल्या लोकांबद्दल सहानुभूती तयार झाली त्या लोकांमध्ये. त्या नाथ महाराजांचं नाव आहे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांनी ही गोष्ट घडवून आणली. म्हणजे त्या काळात जी समाजामध्ये दुही पडली होती त्या लोकांना एकत्र करण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या संतांनी केलं. आणि ह्या गोष्टीचा परिणाम असा झाला की पुढच्या 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनेसाठी ह्या सगळ्या जातीतले लोक एकत्र येऊन महाराजांना मदत करत होते आणि स्वराज्य उभं करत होते.